तुम्हालाही असं होतंय का, की सगळं व्यवस्थित चालू असताना अचानकपणे छातीत धडधड वाढते, कारण नसताना भीती वाटते, डोकं शांत राहत नाही, सतत काही ना काही विचार येतात आणि मग असं वाटतं की काही सिरियस तर नाही ना? पण थांबा, हा व्हिडिओ त्या संदर्भातच आहे. ही जी सगळी लक्षणं आहेत ती आहेत एन्झायटीची. एन्झायटी म्हणजे वेड लागणं असं नाही आणि आयुष्यभर सायकॅट्रिक मेडिसिन घेणं हा एकच पर्याय आहे असं सुद्धा नाही. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की एन्झायटी हे का होतं आणि त्याची लक्षणं कमी करायची असतील किंवा एन्झायटीचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. सो हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, एन्झायटीचा जेव्हा पण आपण विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं की फक्त मनाची समस्या आहे, पण बघा हे फक्त माइंडची समस्या नाही. ही नर्वस सिस्टीम, त्यानंतर हॉर्मोन्स आणि काही पोषक घटकांच्या कमतरतेची समस्या आहे. आमच्या क्लिनिकमध्ये जेव्हाही पेशंट्स येतात त्यातले बरेच पेशंट्स ही काही लक्षणं आहेत ती वारंवार सांगत असतात. डॉक्टर, माझं मन शांत राहत नाही, मला सतत भीती वाटते पण कारण माहिती नाही, त्यानंतर मला झोप येत नाही, सतत डोक्यामध्ये काही ना काही विचार चालू असतात, मला काहीतरी मेडिसिन लगेच चालू करा किंवा चांगले सायकॅट्रिस्ट असतील त्यांच्याकडे मला रेकमेंड करा. पण जेव्हा ही लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसत असतात तेव्हा याचं कारण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मेडिसिन्स घेऊच नका असं मी म्हणत नाहीये. जेव्हा गरजेचे असतात तेव्हा सायकॅट्रिक मेडिसिन जरूर घेतली पाहिजेत, पण हे सोल्युशन नाहीये. ह्यानी हा त्रास कम्प्लिटली ठीक नाही होणार. आपल्याला कारण जाणलं पाहिजे आणि मग त्यानुसार ट्रीटमेंट घेतली पाहिजे. सो तुम्हाला सुद्धा हा जो प्रश्न पडला असेल की एन्झायटी झालीच का होते, तर बघा, एन्झायटीचं एक खूप मोठं कारण आहे जे दुर्लक्षित आहे आणि ते म्हणजे एक मिनरल आहे त्याची कमतरता आणि ते मिनरल म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम कमी झालं की जी आपली नर्वस सिस्टीम आहे ती ओव्हर ॲक्टिव्ह होते, मन शांत राहत नाही, आपल्या डोक्यामध्ये सतत काही ना काही विचार चालू राहतात. त्यानंतर आपले जे काही मसल्स आहेत म्हणजे स्नायू आहेत ते स्टिफ होऊन जातात, म्हणजे ते टाईट होऊन जातात आणि त्यामुळेच पॅनिक किंवा रेस्टलेसनेस वाढतो. तुमचं शरीर सतत फाईट ऑर फ्लाईट ह्या मोडमध्ये असतं, म्हणजे शरीराला स्वतःच शांत कसं करावं हे माहिती नाही. म्हणूनच मॅग्नेशियमची कमतरता ही खूप कॉमन आहे आणि खूप जणांना असं वाटतं की मॅग्नेशियमची कमतरता आहे हे आम्हाला कसं कळेल, काही ब्लड टेस्ट आहे का? तर बघा, मॅग्नेशियम हे जास्त करून आपल्या बोन्समध्ये स्टोअर असतं आणि काही प्रमाणात आपल्या ब्लडमध्ये असतं. तर आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी, आपल्या नर्वस सिस्टीमसाठी, आपल्या मेंदूच्या हेल्थसाठी आणि हॉर्मोन्सच्या हेल्थसाठी मॅग्नेशियम खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप वेळा ब्लड टेस्टमध्ये तुम्हाला कळणारच नाही की तुम्हाला मॅग्नेशियमची कमतरता आहे. मॅग्नेशियमची कमतरता ही कळून जाते फक्त लक्षणांवरून आणि ही जी काही लक्षणं बऱ्याच लोकांमध्ये दिसतात आणि जेव्हा आम्ही त्यांना मॅग्नेशियमचे सप्लिमेंट देतो तेव्हा ही लक्षणं लगेच कमी होतात. म्हणजेच हे समजून येतं की आहारामध्ये मॅग्नेशियम इझिली मिळत नाही. सो नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्हाला एन्झायटी, पॅनिक अटॅक्स किंवा झोप लागत नाही, सतत काही ना काही विचार मनामध्ये येतात, तेव्हा तुम्ही मेडिसिन्स घेण्याच्या आधी मॅग्नेशियमचे सप्लिमेंट जरूर ट्राय करा. आणि त्यासोबतच अजून एक सप्लिमेंट जे आम्ही रेकमेंड करतो आणि ते म्हणजे अश्वगंधा. अश्वगंधा हे आयुर्वेदिक हर्ब आहे. बघा, हे औषध तर नाही आहे आणि ह्याची डिपेंडन्सी नसते, म्हणजे हे जेव्हाही तुम्हाला बरं वाटतं तेव्हा तुम्ही बंद करू शकता. तर अश्वगंधा हे ॲडॅप्टोजन आहे, म्हणजे बघा, प्रत्येकालाच स्ट्रेस तर असतोच आणि बॉडी स्वतःहूनच तो स्ट्रेस मॅनेज करत असते किंवा स्वतःहूनच तो स्ट्रेस कमी करत असते. पण जेव्हा ही स्ट्रेस मॅनेज करण्याची कॅपॅसिटी तुमची कमी होते तेव्हा हळूहळू शरीरामध्ये स्ट्रेस वाढत जातो. तर अश्वगंधा काय करतं? अश्वगंधा तुमच्या शरीराला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मदत करते आणि म्हणूनच तुम्ही मॅग्नेशियम सोबत अश्वगंधा सुद्धा घेतलं तर स्ट्रेस लेवल कमी होतो, तुमची झोप जी आहे ती व्यवस्थित होते आणि तुम्हाला रिलॅक्स फील होतं. इवन एन्झायटी, डिप्रेशन व ओव्हर थिंकिंगची जी लक्षणं असतात ती सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात आणि जसं मी सांगितलं, ह्याची डिपेंडन्सी सुद्धा नसते. जसं तुम्हाला ठीक वाटतं तसे तसे तुम्ही सप्लिमेंट हे बंद करू शकता. खूप महिलांना सुद्धा एन्झायटी, डिप्रेशन किंवा ओव्हर थिंकिंग ह्याचा त्रास असतो आणि अशा महिलांना हॉर्मोनल इम्बॅलन्सचे त्रास सुद्धा असतात. हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये सुद्धा मॅग्नेशियम कमी झालेलं असतं आणि त्यासोबतच जे काही हॉर्मोन्स जे मेंटल हेल्थसाठी असतात, जसं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, ह्यामध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे सुद्धा ही लक्षणं खूप अधिक प्रमाणात दिसतात. सो हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सी हे मेजर रिझन्स आहेत एन्झायटी आणि पॅनिक अटॅक्सचे. तुम्ही म्हणाल की सायकॅट्रिस्ट मेडिसिन नाही घेतले पाहिजेत का? तर असं नाही आहे. मी कम्प्लिटली सायकॅट्रिक मेडिसिन्सच्या अगेन्स्ट नाही आहे, कारण काही केसेसमध्ये थोड्या वेळासाठी मेडिसिन्सची गरज असते. जर तुम्हाला ही लक्षणं खूप अधिक असतील तर नक्की भेटू शकता आणि मेडिसिन्स चालू करू शकता. पण बघा, मेडिसिन्सवर डिपेंडंट राहण्याची गरज नाही. तुम्हाला जर लक्षणं असतील, तुम्ही मेडिसिन्स घेत असाल तर तुमच्या मेडिसिनसोबत तुम्ही मॅग्नेशियम आणि अश्वगंधा
हे सप्लिमेंट्स घ्या, जेणेकरून हळूहळू तुम्ही तुमचे डोसेस कमी करू शकता. आणि जर आतापर्यंत काहीही मेडिसिन्स तुम्ही चालू नाही केलेत, तर तुम्ही हे सप्लिमेंट्स जरूर घ्या. ह्यासोबतच अजूनही काही गोष्टी आहेत, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणजे तुमचं गट हेल्थ. तुमच्या पोटाची हेल्थ व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. कारण जे काही सप्लिमेंट्स तुम्ही घेता किंवा जे काही आहार तुम्ही घेता, त्यातली पोषक घटकं शरीरामध्ये व्यवस्थित अब्झॉर्ब झाली पाहिजेत. म्हणूनच गट हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. शरीरामध्ये चांगले बॅक्टेरिया बनणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुमची ओव्हरऑल हेल्थ व्यवस्थित राहिली पाहिजे. तर ह्यासाठी तुम्ही प्रोबायोटिक फूड्स घेऊ शकता, जसं की दही, ताक, सावरक्राऊट. त्यानंतर जे कांजी आहे, तुम्ही बीटरूटची कांजी किंवा जे गाजर आहेत त्याची कांजी बनवून रेग्युलरली घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या पोटाची हेल्थ जी आहे ती व्यवस्थित राहील. सो शेवटी मी असं म्हणेन, एन्झायटीला तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण हे शरीराचं लक्षण आहे किंवा एक संदेश आहे की तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या आणि सिम्पटम्स दाबू नका. तुम्ही एक्सप्रेस करा आणि लगेच डॉक्टरांना भेटा. बघा, एन्झायटी कम्प्लिटली ठीक होऊ शकते. सो तुम्हाला सुद्धा अशी जर काही लक्षणं असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.